महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनाला येणाऱ्या लाखो भाविकांसाठी भंडारा आणि खोबरं यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे। सोन्याची जेजुरी म्हणून ओळख निर्माण होण्यामागेही या पिवळ्या भंडाऱ्याचा मोठा वाटा आहे। मात्र गेल्या काही वर्षांपासून भाविकांच्या श्रद्धेचा आणि आरोग्याचा खेळ मांडल्याचा आरोप होतोय। पाहूया। खंडोबाच्या भंडाऱ्यात भेसळ, पिवळ्या सोन्यामुळे काळे डाग, भाविकांच्या श्रद्धेशी कुणाचा खेळ? महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरीला सोन्याची जेजुरी म्हणून ओळखलं जातं। पिवळा भंडारा जेजुरी गडावर आणि जेजुरी नगरीत एवढा आढळला जातो की या भंडाऱ्यामुळे जेजुरी नगरी अक्षरशः सोन्यासारखी पिवळी होते। त्यामुळे जेजुरीला सोन्याची जेजुरी देखील म्हटलं जातं। मात्र हाच पिवळा भंडारा आता जेजुरीला येणाऱ्या भाविकांच्या आणि स्थानिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत असल्याचा आरोप होतोय। परंतु काही बाहेरील व्यापारी येथे टर्मरिक पावडर, येलो पावडर, नॉन एडिबल असे शिक्के असलेल्या पिशव्या येथे विक्रीस आणतात आणि त्या विकल्या जातात। गेल्या काही वर्षांपासून जेजुरीच्या भंडाऱ्याला भेसळीचं ग्रहण लागलंय। जेजुरीत जत्रा यात्रा काळात येलो पावडर, नॉन एडिबल, टर्मरिक पावडर नावानं भेसळयुक्त भंडाऱ्याची विक्री होते। या भंडाऱ्यामुळे त्वचेची आग, डोळे चुरचुरणे, त्वचेवर काळे डाग पडणे अशा तक्रारी भाविकांसह स्थानिकांकडून करण्यात येतात। शिवाय भंडाऱ्याच्या उधळणीमुळे जेजुरी गडाच्या ऐतिहासिक दगडावर परिणाम होत असल्याचा अहवाल पुरातत्व खात्याने दिलाय। त्यामुळे भंडाऱ्यातील भेसळ रोखण्याची मागणी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे करण्यात आली आहे। अन्न व औषध भेसळ प्रशासनाचे मंत्री महोदय नरहरी झिरवाळ यांना भेटून आवाहन केलेलं आहे की या भेसळयुक्त भंडाऱ्यावर आपल्या विभागाकडून प्रतिबंध घालून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। हळदी कुंकू यात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याच्या तक्रारी येत असल्याचं मंत्री झिरवाळ यांनी म्हटलं होतं। त्यामुळे खंडोबाच्या भंडाऱ्यात भेसळ करणाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे आता लक्ष लागलंय। जावेद मुलानीसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, जेजुरी।